नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भात अतिशय आनंदाची अपडेट जी आहे ती आली आहे. नवीन परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे. तर या परिपत्रकामध्ये नेमकी काय आनंदाची बातमी आहे, सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 5,000 पदांसाठी मंजुरी करण्यात आलेली आहे आणि लवकरच ही पदभरती येणार आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर हे परिपत्रक जे प्रसिद्ध झालेले आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाची बातमी दिलेली आहे. तर ते सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत बेल आयकॉनला देखील प्रेस करा. कारण की नवीन अपडेट जेव्हा केव्हा येत असते सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याची अपडेट्स जे आहे ते मिळत असतात. तर या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती लवकरच निघणार आहे आणि खूप महत्त्वाची माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे. तर हे परिपत्रकामध्ये सर्व काही माहिती जी दिलेली आहे ते आपण तुमच्यासाठी बघणार आहोत. तर त्याला आता बघूया की हे परिपत्रक नेमके कधी प्रसिद्ध झाले, त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी हे परिपत्रक आहे. तर याला सुरुवातीला बघा, तुम्ही जर या ठिकाणी जर GMC ची एक्झाम जी आहे ती भरलेली असेल, GMC सांगली मिराजची, तर या ठिकाणी बघा 400 रुपीजवाला जो आपला PDF कोर्स होता तो आपण 200 रुपयेमध्ये ठेवण्यात आलेला होता. आणि आज बघा, काल ऑफर ठेवण्यात आली होती 150 रुपयेमध्ये तो केला होता. तर आज देखील 150 रुपयेवाली ऑफर जी आहे ती वाढविण्यात आलेली आहे 12 वाजेपर्यंत. तर ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर बघा मेसेज करायचा आहे. 9284307184 हा नंबर आहे, यावर मेसेज करा, जास्तीत जास्त मेसेज करा आणि ह्या ऑफरचा सर्वांनी फायदा उचला. कारण की बघा, ऑफर फक्त आज 12 वाजेपर्यंत या ठिकाणी अवेलेबल राहणार आहे, त्यापुढे ऑफर वाढणार नाही आहे. त्यानंतर बघा, GMC सोलापूरसाठी, मुंबई उच्च न्यायालयासाठी देखील आपल्याकडे ऑफर अवेलेबल आहे. तर ठाणे महानगरपालिका ची जी भरती आहे त्यासाठी देखील स्टाफ नर्ससाठी या ठिकाणी तांत्रिक सिलेबस आपल्याकडे अवेलेबल आहे. GMC सोलापूरचा देखील सिलेबस आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्याला परिपत्रक वाचूया. तर या परिपत्रकामध्ये बघा, 23 डिसेंबर 2025चे हे परिपत्रक आहे, कालच रात्री प्रसिद्ध झालेले आहे. तर प्रति बघा या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे. तर महाराष्ट्र शासनाचे हे परिपत्रक आहे, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर चला डिटेलमध्ये बघूया की यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे. तर बघा, प्रति आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई आयुक्तालयाला हे उद्देशून दिलेले परिपत्रक आहे. तर विषय काय आहे, तर निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत हे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे. संदर्भ देखील दिलेला आहे, शासनाचे समक्रमांकाचे दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजीचे पत्र आणि सहसंचालक. तर बघा, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या पदभरतीची निवडसूचीची विधिग्राह्यता 16 फेब्रुवारी 2025 पासून पुढे 9 महिन्याकरता म्हणजे 16 नोव्हेंबर 2025 वाढविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये मान्यता देण्यात आली होती. तथापि निवडसूचीची विधिग्राह्यता केवळ गट क 136 व गट ड 53 अशा एकूण 190 रिक्त इतक्या पदांकरता सीमित न ठेवता सदर विधिग्राह्यता निवडसूचीतील अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदाकरता लागू करण्याबाबत संदर्भ 2 येथील पत्राने शासनास मार्गदर्शन करण्याची विनंती संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी केली होती. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क व गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे सदर निवडसूचीमधील दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे भरण्याकरिता निवडसूचीच्या विधिग्राह्यतेस दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. तर सदर पत्र सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेस नियमित करण्यात येत आहे. बघा, तर या परिपत्रकामध्ये बघा 2023ला जी सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती झालेली होती तर त्यामध्ये काहींनी जॉईन केलेले नव्हते, काही अपात्र झाले होते आणि काही रुजू न झाले होते, काहींनी जॉईन झाल्यावर सोडलेले होते. तर त्यासाठी बघा, जी वेटिंग लिस्ट होती त्यांची मुदतवाढ या ठिकाणी केलेली आहे 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत. आता त्यांचं सिलेक्शन होणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यांनी रेग्युलरली या ठिकाणी आरोग्य विभाग भरतीच्या वेबसाईटसोबत संबंधित राहायचं आहे, कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. त्यांना मेसेज वगैरे ईमेल देखील येऊ शकतो. त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी 100% होऊ शकतं. त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी
ज्यांनी 2023ची सार्वजनिक आरोग्य विभाग भरती दिली होती त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे. आणि आता बघा 2025-26ची देखील सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती येणार आहे. तब्बल 5,000 जागा या ठिकाणी असणार आहे आणि इतक्या मोठ्या जागा असणार आहे की तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा. सर्व काही भरतीसाठी आपण या ठिकाणी कोर्स देखील अवेलेबल करून देत आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा झालेला पाहिजे. कमीत कमी किमतीमध्ये या ठिकाणी चांगला कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात येईल. त्यामुळे चॅनलला जॉईन करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या.